जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिनमध्ये मी रोहन सोनवणे आपलं स्वागत करतो. आपण घेत आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ई पासपोर्टचं स्वप्न आता नाशिक रोड प्रेसमध्ये पूर्ण होणार आहे. या पासपोर्टच्या प्रिंटिंगसाठी व फिनिशिंगसाठी 2 अत्याधुनिक मशीन, सिक्युरिटी फीचर्ससह इंटॅग्लिओ मशीन तसंच ऑनलाईन इन्स्पेक्शन सिस्टीमची गरज आहे. देशाला पासपोर्ट पुरवणाऱ्या IPS प्रेसला 2 अत्याधुनिक अल्ट्रा मॉडर्न मशीन देण्याचं आणि चलनी नोटांच्या प्रेसचं आधुनिकीकरणाचं आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिलंय. यासंबंधी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी अधिक माहिती दिली आहे. ISP मजदूर संघाच्या वतीनं 6 तारखेला दिल्ली येथे नवनिर्वाचित केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय श्री भागवत कराड साहेब यांची नुकतीच ISP मजदूर संघाच्या शिष्टमंडळाने माननीय खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या माध्यमातून भेट घेतली. या ठिकाणी कार्यभार स्वीकारल्यानंतर आम्ही प्रथमतः त्यांना त्या ठिकाणी भेटलो. नाशिकमधील इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस या दोन्ही कारखान्यांची संपूर्ण माहिती त्यांना आम्ही त्या ठिकाणी दिली. त्यामध्ये प्रामुख्यानं ISPमध्ये जे मॉडर्नायझेशन ते गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, त्याकरता ते लवकरात लवकर कसं करता येईल ह्याकरता आम्ही त्यांना विनंती त्या ठिकाणी केली. त्यामध्ये भारत देशामध्ये पंतप्रधानांचं एक स्वप्न आहे की ई पासपोर्ट त्या ठिकाणी चालू करायचा आहे. त्या ई पासपोर्ट प्रोडक्शन करता 2 अत्याधुनिक मशिनरी आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे. त्या अनुषंगाने ते पासपोर्टच्या लाईनमध्ये 8 कलर प्रिंटिंगच्या एक शीट फॉर्म आणि रील फॉर्ममध्ये मशीन्स त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे. ऑनलाईन ऑफलाईन एक्झामिनेशनच्याही मशीन ISP करता मिळाल्या पाहिजे. अशी एकंदरीत इंडिया सिक्युरिटी प्रेस करता त्या ठिकाणी मॉडर्नायझेशनची मागणी आपण त्या ठिकाणी केली. त्यानंतर करन्सी नोट प्रेसमध्ये सुद्धा त्याचप्रमाणे एक मशीन लाईन आता आलेली आहे, पण उर्वरित ज्या काही 4 मशीन लाईन आहेत त्यासुद्धा 2024पर्यंत जो रोडमॅप त्या ठिकाणी बनवलेला आहे तो सुद्धा त्या ठिकाणी कंप्लीट झाला पाहिजे. या दोन्ही कारखान्यातलं मॉडर्नायझेशन एक हाय पॉवर कमिटी म्हणून त्याच्या देखरेखीखाली टाईम बाउंड मॅनरमध्ये त्या ठिकाणी काम पूर्ण झालं पाहिजे अशी मागणी आपण त्या ठिकाणी केली. त्याला मंत्री महोदयांनी अतिशय सविस्तरपणे समजून घेतल्यानंतर एकदम सकारात्मक उत्तर त्या ठिकाणी दिलं आहे. त्या उत्तरामध्ये त्यांनी लवकरात लवकर ते नाशिकला सुद्धा येतील आणि या संदर्भात दिल्लीमध्ये मीटिंग लावून हे मॉडर्नायझेशनचं काम लवकरात लवकर करून देतील असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर प्रामुख्यानं मयत कामगारांचा जो विषय त्या विषयाच्या बाबतीत सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. 5% अट असल्या कारणाने संपूर्ण मयत कामगार त्या ठिकाणी आम्ही कामावर घेऊ शकत नाही. त्यामुळं आम्ही 1 टाईम सेटलमेंटची मागणी त्या ठिकाणी केली. कोविड काळामध्ये आमच्या अनेक कामगारांचं दुःखद निधन त्या ठिकाणी झालं. अत्यावश्यक सेवेत असल्या कारणाने आम्ही त्यांना विनंती केली की आम्ही कामगारांना विनंती केली की तुम्ही कामावर या. कामगारसुद्धा त्या ठिकाणी कामावर आले, देश सेवा केली. त्यामध्ये दुर्दैवानं अनेक कामगारांचं दुःखद निधनही झालं. ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनीसुद्धा कोविड काळात इतक्या मोठ्या संख्येत ते कामगारांचं दुःखद निधन झालं की लवकरात लवकर याच्यावर काहीतरी आपण तोडगा काढू असं आश्वासन त्यांनी त्या ठिकाणी दिलं. याचबरोबर आणखीनही अनेक मुद्दे आहेत. त्यामध्ये इथं कामगार भरती झाली पाहिजे. दरवर्षी सेवानिवृत्त होणारा कामगार त्याचं स्किल ट्रान्सफर झालं पाहिजे. म्हणून दर वर्षी किमान 500 कामगार पुढील 5 वर्षाकरता सातत्याने ISPला 500 आणि CNPला 500 अशा 1000 कामगारांची भरती दोन्ही कारखाने म्हणून त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी जे नोटांचं बंडल गाळ झालं या प्रकरणामध्ये 2 सुपरवायझर त्या ठिकाणी त्याची कबुली पोलिसांकडे दिली. प्रेस नोटच्या माध्यमातून
स्थानिक वर्तमानपत्रात इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ते सर्व छापून आलं. आमच्या कामगारांचं त्या ठिकाणी जे सस्पेन्शन झालेलं आहे त्यांना लवकरात लवकर रिवर्क करून त्यांना कामावर घेऊन पुढील इन्क्वायरी त्या ठिकाणी चालू ठेवावी असे सुद्धा आपण मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. एकंदरीतच या भेटीमध्ये अनेक चांगल्या चर्चा त्या ठिकाणी झाल्या. मंत्री महोदयांनी सुद्धा आमचं संपूर्ण म्हणणं सविस्तरपणे ऐकून घेतलं. खासदार हेमंतप्पा गोडसे हे गेल्या 5-6 वर्षापासून सातत्याने इथल्या सर्व परिस्थिती जाणून आहेत. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी इथले युनियन मॉडर्नायझेशन, अपग्रेडेशन, नवीन मशिनरी या सगळ्या गोष्टीची मागणी करत असते. एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून काम करत असते. नोटबंदीच्या काळात सुद्धा यांनी 24 तास कामं केली अशी व्यवस्थित माहिती मंत्री महोदयांना दिली. त्या दिवशी आम्ही भारताचे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, मिनिस्टर ऑफ फायनान्सचे सेक्रेटरी अजय सेठ यांची भेट घेतली. नव्यानंच नियुक्त झालेल्या जॉईंट सेक्रेटरी मनीषा सिन्हा यांचीसुद्धा आपण त्या दिवशी भेट घेतली. एकंदरीत दिल्ली इथं गेलो असताना संपूर्ण प्रेसच्या जे काही विषय प्रलंबित आहे त्या सर्व विषयांवर चर्चा करण्याचं काम मजदूर संघाने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आम्हाला 100% अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात हे सर्व विषय मार्गी लागतील आणि कामगारांना न्याय मिळेल. आपल्या माध्यमातून मी परत एकदा या ठिकाणी जे काही CNPचा जो प्रकार झाला त्या प्रकारामध्ये आपण सर्वांनी जे सहकार्य केलं, आपण जे ज्यावेळेस संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया यांनी जे सहकार्य केलं त्यांच्या या प्रसंगी आभार मानतो. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या आईने स्वतःच्या 3.5 वर्षाच्या मुलाची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः तिने आत्महत्या केली आहे. याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश मयेकर यांनी अधिक माहिती दिली आहे. ऑगस्ट रोजी आमच्याकडे खबर आली, इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक्सप्रेस इन हॉटेलच्या मागे एक साई सिद्धी म्हणून अपार्टमेंट आहे, त्याच्यावरती 4थ्या मजल्यावरती एका महिलेने गळफास घेतलेला आहे अशी ती खबर होती. आणि त्या आत्महत्या तिने जेव्हा केली तेव्हा तिचं जे 3.5 वर्षाचं मुलगा रिधान म्हणून तो तिच्यासोबतच बेडरूममध्ये होता. तिचे स्वतःचे आईवडील घरामध्ये असताना वडिलांनी दरवाजा ठोठवला की ही अजून मुलाघरी येत नाही आणि दरवाजा का उघडत नाही, म्हणून त्यांनी आपल्या जावयाला बोलून घेतलं. जावयानी आणि तिचे मैताचे जे वडील आहेत त्यांनी धक्का मारून बेडरूमचा दरवाजा तोडला, लॉक तोडलं. आत प्रवेश करून बघितलं असता ही जी शिखा पाठक नावाची जी 32 वर्षाची महिला आहे हिनं गळफास घेतलेला होता आणि त्यांचा 3.5 वर्षाचा जो मुलगा होता तो बाजूला मृत अवस्थेमध्ये मिळून आलेला होता. सदर ठिकाणी पोलिसांनी भेट दिली, पंचनामा वगैरे केले. आमचे माननीय DCP श्री विजय खरात सर, त्याचप्रमाणे ACP श्री सोहेल शेख यांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिली. आणि प्रथमदर्शनी असं दिसून आलं होतं की बुवा बेडरूममध्ये ती आपल्या मुलासोबत अभ्यास घेत असताना काहीतरी कारणावरून तिनं मुलाला मारून टाकलं, उशीनं किंवा काहीतरी घुसमटवून, आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. सर, नेमका हा प्रकार ऑनलाईन शिक्षणाचा आणि या घटनेचा काहीही संबंध नाही. त्याच्याकडून तिची खूप अपेक्षा होती किंवा माझ्या मुलाने सतत अभ्यास केला पाहिजे, अमुक केला पाहिजे असे अपेक्षा होती. 7 दिवसापासून तिचे आईवडील कर्नाटकमधून तिला भेटायला पण आलेले होते आणि ते घरामध्ये होते. त्यांचा 2-3 दिवसापूर्वी विषय पण झाला होता की बा एवढ्या लहान मुलाकडून तू अपेक्षा करू नको अभ्यासाची, लहान मुलगा अभ्यास करेल त्याच्या पद्धतीनं. परंतु ती थोडीशी तापट स्वभावाची पण होती, तिचे वडिलांनी मला सांगितलं. आणि त्या मुलाकडून अपेक्षा पण जास्त होत्या की त्यांनी जास्त अभ्यास करायला पाहिजे वगैरे असं. आणि एकंदरीत सदर अभ्यासाच्यावरून काहीतरी ते रागाच्या भरात तिनं त्याला काहीतरी उशी किंवा उशीवर गादीवर दाबल्यामुळे त्याचा घुसमटून मृत्यू झालेला आहे. तसं आपल्याला सर्टिफिकेट सफोकेशनचं प्राप्त झालेलं आहे आणि हिचं हँगिंग आहे. मृत्यूपूर्व चिठ्ठीमध्ये तिनं सदर घटनेबाबत माझी कोणाबद्दल तक्रार नाही, सर्वांबद्दल मला खूप चांगले लोक आहेत, पोलिसांनी त्यांना काही त्रास देऊ नये आणि अशा घटनेत अशी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. सदर घटनेबाबत तिची आईवडिलांची सुद्धा कोणाबद्दल काही तक्रार नाही, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. शिक्षणाचा आणि याचा घटनेचा काही संबंधच नाही. मुलाकडून आईच्या कमी वयाच्या मुलाकडून अपेक्षा अभ्यासाबद्दल जास्त आहे, त्या कदाचित तो पुऱ्या करत नसेल, त्या रागातून तिनं तो प्रकार केला. दसक पंचक जेल रोड येथील सकाळी आढाव पेट्रोल पंपावर गॅस टँकर खाली होत असताना गॅस गळती झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दसक पंचक जेल रोड इथे सकाळी आढाव पेट्रोल पंपावर गॅस टँकर खाली होत असताना गॅस गळती झाली, त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये.
सकाळी 9 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय. पेट्रोल पंपाचे मालक ॲडव्होकेट मुकुंद आढाव यांनी दिलेल्या माहितीनुसार गॅस टँकर खाली होत असताना सीएनजीचं टँकर बस झाल्यानं हा प्रकार घडलाय. घटना वेळीच लक्षात आली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सकाळी जेव्हा गाडी आपण स्टोरेज करतो ज्या ठिकाणी तिकडला जो जॉईंट करण्याचा पाईप असतो तो अचानक स्फोट झाला. तो जरासा फाटला गेला. तिथं गॅस भरपूर प्रमाणात लीक झालेली. त्यावेळी आमचे कर्मचारी आणि मी तिथं जाऊन सर्व पहिले बंद केलं स्टेशन. सर्व व्यवस्थित बंद झाल्यानंतर मग त्याच्यावर जे संकट येणार होते त्याच्यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवलं आणि पुन्हा सुरळीत चालू केला. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. कोरोनाला रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन विविध उपाययोजना करतायत. आरोग्य यंत्रणाही रात्रंदिवस झटतायत. लोकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्यानं करतायत. पण शिवसेनेचेच लोक शासनानं घालून दिलेले नियम पायदळी तोडताना दिसतायत. प्रसंगी त्यांच्या आदेशांना केराची टोपलीच दाखवतायत. नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसेंच्या हस्ते झालेल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला स्थानिक नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली. यावेळी गोडसेंसह अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला शिवसेना नेत्यांकडूनच केराची टोपली दाखवली जाते. 2 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये वरुण सरदेसाई यांचा युवा संवाद मेळावा, तर काल हेमंत गोडसेंच्या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवले गेले. बरं, इतकंच काय, तर खासदार साहेबांनी या ठिकाणी आपलं फोटो सेशनही केलं. म्हणजे आता तुम्हीच बघा गरजेचं काय आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरता केकेवा कॉलेज ते जत्रा हॉटेल दरम्यान 2.6 किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल तयार करण्यात आला. जवळपास याला 457 कोटी रुपयांचा खर्च आलाय. आज हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. याच कार्यक्रमादरम्यान कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेलेत. एवढंच काय, तर युवा सेना संवाद मेळाव्याला तर कार्यकर्त्यांनी हद्दच केली. वरुण सरदेसाई यांच्या युवा सेना संवाद मेळाव्यादरम्यान देखील सर्व नियमांची पायमल्ली केली गेली. याबाबत शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना विचारले असता उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांची गर्दी झाली असं नेहमीचं उत्तर त्यांनी दिलं. त्यामुळे सामान्य नागरिकांप्रमाणे या नेते मंडळींवर आता कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जागर जनस्थानसाठी खुशाल पाटील, नाशिक. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबत आदिवासी नृत्य केलंय. 9 ऑगस्टला आदिवासी दिनाचंही औचित्य साधत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आदिवासी समाजाला प्रोत्साहित करण्यासाठी हा दिन महत्त्वाचा ठरतो. विधान भवनाबाहेरील परिसरात आदिवासी दिनानिमित्त असलेल्या कार्यक्रमाप्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी दिनानिमित्त विशेष पोशाख परिधान करून महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या समवेत आदिवासी नृत्यावर ठेका धरल्याचंही पाहायला मिळालंय. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बघणार आहोत अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे.
संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, JEE, NATA, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी
त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हायस्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शनना दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. ब्रेकनंतर आपलं स्वागत. अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावरून एक मालवाहतूक गाडीतून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक होत असताना बोरगाव मंजू पोलिसांनी हे वाहन सापळा रचून पकडलंय. राष्ट्रीय महामार्गावरून चंद्रपूरकडे एका मालवाहू गाडीमध्ये अवैध देशी दारूचे बॉक्स जात असल्याची खबर बोरगाव मंजू पोलिसांना मिळाली.
गस्तीवर असलेले ठाणेदार सुनील सोळंके तसंच पोलीस कर्मचारी अब्दुल फईम शेख, संजय इंगळे, शरद बुंदे यांनी मिळालेल्या माहितीवरून वाहनावर पाळत ठेवून राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला. एक मालवाहू गाडीबद्दल संशय वाटल्याने पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून बस थांब्यावर गाडी थांबवली आणि ती पोलिसांनी ताब्यात घेतली. अधिक चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे गाडीची झडती घेण्यात आली. तर अवैध देशी दारूचे 100 बॉक्स किमती अंदाजे 3,80,000 रुपये अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे पोलीस चौकशी अंती निष्पन्न झाले. पोलिसांनी गाडीतील देशी दारू तसंच मालवाहू गाडी असा एकूण 8,80,000 रुपयांचा ऐवज जप्त केलाय. वाहनांचा मालक मनोज बुरांडे तसंच आशिष दरवेशवार या दोघांना ताब्यात घेण्यात आला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी संजय तायडे, अकोला. ठेलारी महासंघाच्या मागणीला अखेर यश आलंय. येत्या 21 दिवसात ठेलारी मेंढपाळांना त्यांच्या वनजमिनी दाखवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे लेखी आश्वासन धुळे उपवनक संरक्षकांनी दिलंय. राष्ट्रीय महामार्गावरून चंद्रपूरकडे एका मालवाहू गाडीमध्ये अवैध देशी दारूचे बॉक्स जात असल्याची खबर बोरगाव मंजू पोलिसांना मिळाली. गस्तीवर असलेले ठाणेदार सुनील सोळंके तसंच पोलीस कर्मचारी अब्दुल फईम शेख, संजय इंगळे, शरद बुंदे यांनी मिळालेल्या माहितीवरून वाहनावर पाळत ठेवून राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला. एक मालवाहू गाडीबद्दल संशय वाटल्याने पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून बस थांब्यावर गाडी थांबवली आणि ती पोलिसांनी ताब्यात घेतली. अधिक चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे गाडीची झडती घेण्यात आली. तर अवैध देशी दारूचे 100 बॉक्स किमती अंदाजे 3,80,000 रुपये अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे पोलीस चौकशी अंती निष्पन्न झाले. पोलिसांनी गाडीतील देशी दारू तसंच मालवाहू गाडी असा एकूण 8,80,000 रुपयांचा ऐवज जप्त केलाय. वाहनांचा मालक मनोज बुरांडे तसंच आशिष दरवेशवार या दोघांना ताब्यात घेण्यात आला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी संजय तायडे, अकोला. मागणी करूनही जादा पार्सल वॅगन उपलब्ध होत नसल्यानं शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान होत आहे. रेल्वेने लक्ष देऊन जादा वॅगन किंवा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष किसान ट्रेन द्यावी अशी मागणी आता करण्यात येते आहे. मनमाड हे रेल्वेचे जंक्शन स्थानक म्हणून ओळखले जाते. मनमाड रेल्वे स्थानकावरून भारतभर कुठेही रेल्वे जातात. याचा दळणवळणालाही मोठा फायदा होतो. रेल्वे मंत्रालयाने शेतकऱ्यांचा माल 24 तासात भारतात कुठेही पोहोचवता यावा या दृष्टीने किसान रेल सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मालाच्या दृष्टीने त्या अपुऱ्या पडतात. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मनमाड पार्सल ऑफिस तसंच गोडाऊन त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकावर शेकडो टन माल पार्सल व्हॅन अभावी पडू नये याकडे रेल्वे मंत्रालयाने लक्ष केंद्रित करून आम्हाला जादा पार्सल वॅगन उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी रेल्वेच्या पार्सल सुविधा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांनी केली आहे. मागणी करूनही वॅगन देत नसल्याने शेकडो टन माल खराब होतोय. यात शेतकरी तसंच व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. त्यामुळे रेल्वेने लक्ष देऊन आम्हाला जादा वॅगन किंवा नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी विशेष किसान ट्रेन द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. मनमाड पार्सलला आम्ही इंडियन 15 दिवसा अगोदरपासून डिमांड व्हीपी लावले, परंतु आम्हाला 3 दिवसापासून डिमांड व्हीपी न दिल्यामुळे मनमाड पार्सलला शेतकऱ्यांचा माल पत्तागोबी असो, अनार असो, टमाटर असो या शिमला मिरची असो हे पडून असल्यामुळे ते 24 घंट्याच्या आतमध्ये परराज्यात जायला पाहिजे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना फायदा होतो. परंतु इथल्या भुसावळच्या अडमुठ्या धोरणामुळं या ऑपरेटिंगच्या धोरणामुळं आम्हाला व्हीपी सप्लाय मिळत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल मनमाड स्टेशनला मोठ्या प्रमाणावर पडू नये, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. किती माल पडून असेल अंदाजे? कमीत कमी इथं 100 ते 120 टन माल पडेल आहे. तसेच 107 किसान रेल काढलेली आहे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी. परंतु मनमाड पार्सलला कमीत कमी 100 ते 120 टन माल येतो, परंतु आम्हाला भुसावळ डिव्हिजनवाले फक्त 53 टनचा कोटा देतो. त्यामुळे आमचा 50 ते 52 टन माल हा मनमाड स्टेशनला पडून राहतो. त्यामुळे तो दुसऱ्या किसानला आम्ही लोड करतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल खराब होऊ राहिला. त्यांनी आम्हाला 100 ते 150 टनचा कोटा वाढवून देण्यात यावा भुसावळच्या अधिकाऱ्यांनी. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. लोहगाव येथील शेतकरी कुटुंबातील अशोक खांदवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनाला साथ घालून 2000 लोकांचं लसीकरण स्वतः पदरमोड करून मोफत उपलब्ध करून दिलंय. त्यामुळे परिसरातून त्यांचं कौतुक होत आहे. पुणे जिल्ह्यात पवार कुटुंबियांना मानणारा मोठा वर्ग आहे. प्रत्येक क्षेत्रातील नागरिकाचा यात समावेश आहे.
लोहगाव येथील शेतकरी कुटुंबातील अशोक खांदवेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या आवाहनाला साथ घालून 2000 लोकांचं लसीकरण स्वतः पदर मोड करून मोफत उपलब्ध करून दिले। तेही कोरोना संसर्गाचे नियम पाळून हे लसीकरण संपन्न झाले। एकीकडे लस घेण्यासाठी नागरिकांची तारांबळ लक्षात घेऊन खांदवेंसारखे मदतगार पुढे येऊ लागले, त्यामुळे लसीकरण झालेल्या नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले। कि अभी मैं कोरोना मुक्त हो गया हूँ, कोविड फ्री हो गया हूँ और धन्यवाद कहना चाहूँगा अशोक बाबू खांदवे जी को कि इन्होंने अपने खर्चे से इस तरह के एक्टिविटीज़ को प्रोसीड किया पूरे लोहेगांव वडगांव सिंधे के लोगों के लिए। सईकडं तर फुलच असायचं, आम्ही जायचो तर फुल टोकन भेटायचे, पण म्हणायचे लसीकरण आउट ऑफ स्टॉक आहे। आत्ता आमच्या आम्ही इथं प्राईड आशना सोसायटीमध्ये राहतो, आमच्या बिल्डिंगच्या चेअरमॅनकडून माहीत पडलं की अशोक बापू खांडवे साहेबांनी हा उपक्रम केला आहे आणि ते पण मोफत। आणि आम्ही आलो, इथं सिस्टम खूप छान होती, 5 मिनिटातच आमचं रजिस्ट्रेशन झालं, दोघांना लसीकरण पण झालं। उसके बाद मेरा फ्रेंड ने बताया कि इसे फ्री वैक्सीनेशन बापू खांदवे सर कर रहे हैं, सो मैं इधर आया था। सो इट्स लाइक फ्री ऑफ हॉस्पिटल एनवायरनमेंट, सो आया था, 10 मिनट में पूरा खत्म हो गया वैक्सीन। पहिलं इंजेक्शन पटकन छान झालं, हे पण छान झालं। पहिलं इंजेक्शन पण छान कॉर्पोरेशनमध्ये दिलं गेलं, पण याचा छान अनुभव आला। चहा पाणी वगैरे देण्यात आलं, लांबून लोक येतात इथं। भारत देशासह राज्यात जिल्ह्यात कोरोनानं प्रत्येकाचंच कंबरडं मोडलं, तर अनेकांचे जीव या महामारीत गेले। तोंडाला मास्क आणि लस हेच मनुष्याचे प्राण वाचवू शकतात, पण लसीकरणासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं। तर दुसरीकडे नंबर लागत नसल्यानं नागरिक हैराण झाले, त्यामुळे लोहगावातील लसीकरणाची सध्या चर्चा सुरू आहे। 22 जुलै रोजी याची सुरुवात करून अशोक खांदवेंनी इतिहास रचलाय। लसीकरणाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर लोहगावसारखं हे अतिशय लोकसंख्येने मोठं असणारं 1 लाख जवळपास लोकसंख्या असणारं गाव आहे आणि अशा गावामध्ये अनेक आता 3 लसीकरण केंद्र चालू आहेत। त्या लसीकरण केंद्रावरती कधी 100 लस येतात, कधी 200 लस येतात। मग अशा प्रसंगी काही आठवड्यातून 4 दिवस येतात, 2-3 दिवस येत नाही। मग त्या पद्धतीने काही ऑनलाईन टोकन पद्धतीने तिथं केलं जातं, परंतु अनेक इथं या लोहगावसारख्या परिसरामध्ये सर्व प्रकारचे म्हणजे शेतकरी असतील, मजूर वर्ग असतील, व्यावसायिक असतील, नोकरदार असतील, सर्व प्रकारचे ह्या गावामध्ये लोक राहत असतात। वयोवृद्ध आहेत, वयोवृद्ध लोक असतील, मग शेतमजूर असतील, शेतकरी असतील, बांधकाम व्यवसायावरती काम करणारे लोक असतील, ही लोक अशिक्षित असल्यामुळे त्यांना ऑनलाईन प्रक्रियेमध्ये ऑनलाईन बुकिंग करता येत नाही। मग असे राहिलेले वंचित लोक इथं आम्ही 2000 लसीमध्ये अनेक अंध असतील, मूकबधिर असतील, अपंग असतील, वयोवृद्ध असतील, अशा लोकांना प्रामुख्याने प्राधान्यक्रम दिला। आणि आता भविष्यातही आमच्या लोहगावमधील जे लसीकरणापासून वंचित राहिलेले नागरिक आहेत त्यांनाही आपण लस देण्याचा प्रयत्न करणार आहोत। समाजात अशी लोक पुढे आली तर आपण नक्कीच कोरोना संकटाचा नायनाट करू, यात शंकाच नाही। जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ई पासपोर्टचं स्वप्न आता नाशिक रोड प्रेसमध्ये पूर्ण होणार आहे। या पासपोर्टच्या प्रिंटिंगसाठी व फिनिशिंगसाठी 2 अत्याधुनिक मशीन, सिक्युरिटी फीचर्ससह इंटॅग्लिओ मशीन तसंच ऑनलाईन इन्स्पेक्शन सिस्टीमची गरज आहे। देशाला पासपोर्ट पुरवणाऱ्या IPS प्रेसला 2 अत्याधुनिक अल्ट्रा मॉडर्न मशीन देण्याचं आणि चलनी नोटांच्या प्रेसचं आधुनिकीकरणाचं आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिलंय। यासंबंधी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी अधिक माहिती दिली आहे। ISP मजदूर संघाच्या वतीनं 6 तारखेला दिल्ली येथे नवनिर्वाचित केंद्रीय अर्थ राज्यमंत्री माननीय श्री भागवत कराड साहेब यांची नुकतीच ISP मजदूर संघाच्या शिष्टमंडळाने माननीय खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या माध्यमातून भेट घेतली। या ठिकाणी कार्यभार स्वीकारल्यानंतर आम्ही प्रथमतः त्यांना त्या ठिकाणी भेटलो। नाशिकमधील इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस या दोन्ही कारखान्यांची संपूर्ण माहिती त्यांना आम्ही त्या ठिकाणी दिली। त्यामध्ये प्रामुख्यानं
ISPमध्ये जे मॉडर्नायझेशन आहे ते गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्याकरता ते लवकरात लवकर कसं करता येईल ह्याकरता आम्ही त्यांना विनंती त्या ठिकाणी केली. यामध्ये भारत देशामध्ये पंतप्रधानांचं एक स्वप्न आहे की पासपोर्ट त्या ठिकाणी चालू करायचं आहे. त्या पासपोर्ट प्रोडक्शन करता 2 अत्याधुनिक मशिनरी आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे. त्या अनुषंगाने ते पासपोर्टच्या लाईनमध्ये 8 कलर प्रिंटिंगच्या एक शीट फॉर्म आणि रील फॉर्ममध्ये मशीन्स त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे. ऑनलाईन ऑफलाईन एक्झामिनेशनच्याही मशीन ISP करता मिळाल्या पाहिजे. अशी एकंदरीत इंडिया सिटी प्रेस करता त्या ठिकाणी मॉडर्नायझेशनची मागणी आपण त्या ठिकाणी केली. त्यानंतर करन्सी नोट प्रेसमध्ये सुद्धा त्याचप्रमाणे एक मशीन लाईन आता आलेली आहे, पण उर्वरित ज्या काही 4 मशीन लाईन आहेत त्यासुद्धा 2024पर्यंत जो रोडमॅप त्या ठिकाणी बनवलेला आहे तो सुद्धा त्या ठिकाणी कंप्लीट झाला पाहिजे. या दोन्ही कारखान्यांचं मॉडर्नायझेशन एक हाय पॉवर कमिटी म्हणून त्याच्या देखरेखीखाली टाईम बाउंड मॅनरमध्ये त्या ठिकाणी काम पूर्ण झालं पाहिजे अशी मागणी आपण त्या ठिकाणी केली. त्याला मंत्री महोदयांनी अतिशय सविस्तरपणे समजून घेतल्यानंतर एकदम सकारात्मक उत्तर त्या ठिकाणी दिलं आहे. त्या उत्तरामध्ये त्यांनी लवकरात लवकर ते नाशिकला सुद्धा येतील आणि या संदर्भात दिल्लीमध्ये मीटिंग लावून ते मॉडर्नायझेशनचं काम लवकरात लवकर करून देतील असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर प्रामुख्यानं मयत कामगारांचा जो विषय त्या विषयाच्या बाबतीत सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. 5% अट असल्या कारणाने संपूर्ण मयत कामगार त्या ठिकाणी आम्ही कामावर घेऊ शकत नाही. त्यामुळं आम्ही 1 टाईम सेटलमेंटची मागणी त्या ठिकाणी केली. कोविड काळामध्ये आमच्या अनेक कामगारांचं दुःखद निधन त्या ठिकाणी झालं. अत्यावश्यक सेवेत असल्या कारणाने आम्ही त्यांना विनंती केली की आम्ही कामगारांना विनंती केली की तुम्ही कामावर या. कामगारसुद्धा त्या ठिकाणी कामावर आले, देश सेवा केली. त्यामध्ये दुर्दैवानं अनेक कामगारांचं दुःखद निधनही झालं. ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनीसुद्धा कोविड काळात इतक्या मोठ्या संख्येत जे कामगारांचं दुःखद निधन झालं ती लवकरात लवकर याच्यावरही काहीतरी आपण तोडगा काढू असं आश्वासन त्यांनी त्या ठिकाणी दिलं. याचबरोबर आणखीनही अनेक मुद्दे आहेत. त्यामध्ये इथं कामगार भरती झाली पाहिजे. दरवर्षी सेवानिवृत्त होणारा कामगार त्याचं स्किल ट्रान्सफर झालं पाहिजे म्हणून दरवर्षी किमान 500 कामगार पुढील 5 वर्षाकरता सातत्याने ISPला 500 आणि CNPला 500 अशा 1000 कामगारांची भरती दोन्ही कारखाने म्हणून त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी आपण त्या ठिकाणी केलेली. या ठिकाणी जे नोटांचं बंडल गाळ झालं या प्रकरणामध्ये 2 सुपरवायझर त्या ठिकाणी त्याची कबुली पोलिसांकडे दिली. प्रेस नोटच्या माध्यमातून स्थानिक वर्तमानपत्रात इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ते सर्व छापून आलं. आमच्या कामगारांचं त्या ठिकाणी जे सस्पेन्शन झालेलं त्यांना लवकरात लवकर रिवोक करून त्यांना कामावर घेऊन पुढील इन्क्वायरी त्या ठिकाणी चालू ठेवावी अशी सुद्धा आपण मागणी त्या ठिकाणी केलेली. एकंदरीतच या भेटीमध्ये अनेक चांगल्या चर्चा त्या ठिकाणी झाल्या. मंत्री महोदयांनी सुद्धा आमचं संपूर्ण म्हणणं सविस्तरपणे ऐकून घेतलं. खासदार हेमंतप्पा गोडसे हे गेल्या 5-6 वर्षापासून सातत्याने इथल्या सर्व परिस्थिती जाणून आहे. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी इथले युनियन मॉडर्नायझेशन, अपग्रेडेशन, नवीन मशिनरी या सगळ्या गोष्टीची मागणी करत असते. एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून काम करत असते. नोटबंदीच्या काळातसुद्धा यांनी 24 तास कामं केली अशी व्यवस्थित माहिती मंत्री महोदयांना दिली. त्या दिवशी आम्ही भारताचे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, मिनिस्टर ऑफ फायनान्सचे सेक्रेटरी अजय सेठ त्यांची भेट घेतली. नव्यानंच नियुक्त झालेल्या जॉईंट सेक्रेटरी मनीषा सिन्हा यांचीसुद्धा आपण त्या दिवशी भेट घेतली. एकंदरीत दिल्ली इथं गेलो असताना संपूर्ण प्रेसच्या जे काही विषय प्रलंबित आहे त्या सर्व विषयांवर चर्चा करण्याचं काम मजदूर संघाने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्हाला 100% अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात हे सर्व विषय मार्गी लागतील आणि कामगारांना न्याय मिळेल. आपल्या माध्यमातून मी परत एकदा या ठिकाणी जे काही CNPचा जो प्रकार झाला त्या प्रकारामध्ये आपण सर्वांनी जे सहकार्य केलं, आपण ज्यावेळेस संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया यांनी जे सहकार्य केलं त्यांच्या या प्रसंगी आभार. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या आईने स्वतःच्या 3.5 वर्षाच्या मुलाची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः तिने आत्महत्या केली आहे. याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश मयेकर यांनी अधिक माहिती दिली आहे. ऑगस्ट रोजी आमच्याकडे खबर आली, इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक्सप्रेस इन हॉटेलच्या मागे एक साई सिद्धी म्हणून अपार्टमेंट आहे, त्याच्यावरती 4थ्या मजल्यावरती एका महिलेने गळफास घेतलेला आहे अशी ती खबर होती. आणि त्या आत्महत्या तिने जेव्हा केली तेव्हा तिचं जे 3.5 वर्षाचं मुलगा रिधान म्हणून तो तिच्यासोबतच
बेडरूममध्ये होता. तिचे स्वतःचे आईवडील घरामध्ये असताना वडिलांनी मग दरवाजा ठोठवला की बा ही अजून मुलाघरी येत नाही आणि दरवाजा का उघडत नाही, म्हणून त्यांनी आपल्या जावयाला बोलून घेतलं. जावयाने आणि तिचे मैताचे जे वडील आहेत त्यांनी धक्का मारून बेडरूमचा दरवाजा तोडला, लॉक तोडलं, आत प्रवेश करून बघितलं असता ही जी शिखा पाठक नावाची जी 32 वर्षाची महिला आहे हिनं गळफास घेतलेला होता आणि त्यांचा 3.5 वर्षाचा जो मुलगा होता तो बाजूला मृत अवस्थेमध्ये मिळून आलेला होता. सदर ठिकाणी पोलिसांनी भेट दिली, पंचनामा वगैरे केले. आमचे माननीय DCP श्री विजय खरात सर, त्याचप्रमाणे ACP श्री सोहेल शेख यांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिली आणि प्रथमदर्शनी असं दिसून आलं होतं की बुवा बेडरूममध्ये ती आपल्या मुलासोबत अभ्यास घेत असताना काहीतरी कारणावरून तिनं मुलाला मारून टाकलं उशीनं किंवा काहीतरी घुसमटवून आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. सर, नेमका हा प्रकार ऑनलाईन शिक्षणाचा आणि या घटनेचा काहीही संबंध नाही. त्याच्याकडून तिची खूप अपेक्षा होती किंवा माझ्या मुलाने सतत अभ्यास केला पाहिजे, अमुक केला पाहिजे असे अपेक्षा होती. 7 दिवसापासून तिचे आईवडील कर्नाटकमधून तिला भेटायला पण आलेले होते आणि ते घरामध्ये होते. त्यांचा 2-3 दिवसापूर्वी विषय पण झाला होता की एवढ्या लहान मुलाकडून तू अपेक्षा करू नको अभ्यासाची, लहान मुलगा अभ्यास करेल त्याच्या पद्धतीनं. परंतु ती थोडीशी तापट स्वभावाची पण होती, तिचे वडिलांनी मला सांगितलं. आणि त्या मुलाकडून अपेक्षा पण जास्त होत्या की त्यांनी जास्त अभ्यास करायला पाहिजे वगैरे असं. आणि एकंदरीत सदर अभ्यासाच्यावरून काहीतरी ते रागाच्या भरात तिनं त्याला काहीतरी उशी किंवा दाबून गादीवर दाबल्यामुळे त्याचा घुसमटून मृत्यू झालेला आहे. तसं आपल्याला सर्टिफिकेट सफोकेशनचं प्राप्त झालेलं आहे आणि हिचं हँगिंग आहे. मृत्यूपूर्व चिठ्ठीमध्ये तिनं सदर घटनेबाबत माझी कोणाबद्दल तक्रार नाही, सर्वांबद्दल मला खूप चांगले लोक आहेत, पोलिसांनी त्यांना काही त्रास देऊ नये आणि अशा घटनेत अशी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. सदर घटनेबाबत तिची आईवडिलांची सुद्धा कोणाबद्दल काही तक्रार नाही, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. शिक्षणाचा आणि याचा घटनेचा काही संबंधच नाही. मुलाकडून आईच्या कमी वयाच्या मुलाकडून अपेक्षा अभ्यासाबद्दल जास्त आहे, त्या कदाचित तो पुऱ्या करत नसेल, त्या रागातून तिनं तो प्रकार केला. दसक पंचक जेल रोड येथील सकाळी आढाव पेट्रोल पंपावर गॅस टँकर खाली होत असताना गॅस गळती झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दसक पंचक जेल रोड इथे सकाळी आढाव पेट्रोल पंपावर गॅस टँकर खाली होत असताना गॅस गळती झाली, त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. सकाळी 9 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून हे दृश्य CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय. पेट्रोल पंपाचे मालक ॲडव्होकेट मुकुंद आढाव यांनी दिलेल्या माहितीनुसार गॅस टँकर खाली होत असताना CNGचं टँकर बस झाल्यानं हा प्रकार घडलाय. घटना वेळीच लक्षात आली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सकाळी जेव्हा गाडी आपण स्टोरेज करतो ज्या ठिकाणी, तिकडला जो जॉईंट करण्याचा पाईप असतो तो अचानक स्फोट झाला, तो जरासा फाटल्या गेला. तिथं गॅस भरपूर प्रमाणात लीक झालेली. त्यावेळी आमचे कर्मचारी आणि मी तिथं जाऊन सर्व पहिले बंद केलं स्टेशन, सर्व व्यवस्थित बंद झाल्यानंतर मग त्याच्यावर जे संकट येणार होते त्याच्यावर लवकरात लवकर नियंत्रण मिळवलं आणि पुन्हा सुरळीत चालू केला. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. कोरोनाला रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन विविध उपाययोजना करतायत. आरोग्य यंत्रणाही रात्रंदिवस झटतायत. लोकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्यानं करतायत. पण शिवसेनेचेच लोक शासनानं घालून दिलेले नियम पायदळी तोडताना दिसतायत. प्रसंगी त्यांच्या आदेशांना केराची टोपलीच दाखवतायत. नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसेंच्या हस्ते झालेल्या उड्डाण पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला स्थानिक नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली. यावेळी गोडसेंसह अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला शिवसेना नेत्यांकडूनच केराची टोपली दाखवली जाते. 2 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये वरुण सरदेसाई यांचा युवा संवाद मेळावा, तर काल हेमंत गोडसेंच्या कार्यक्रमात कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवले गेले. बरं इतकंच काय, तर खासदार साहेबांनी या ठिकाणी आपलं फोटो सेशनही केलं. म्हणजे आता तुम्हीच बघा गरजेचं काय आहे.
शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरता केकेवा कॉलेज ते जत्रा हॉटेल दरम्यान 2.6 किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल तयार करण्यात आला. जवळपास याला 457 कोटी रुपयांचा खर्च आलाय. आज हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. याच कार्यक्रमादरम्यान कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेले. एवढंच काय, तर युवा सेना संवाद मेळाव्याला तर कार्यकर्त्यांनी हद्दच केली. वरुण सरदेसाई यांच्या युवा सेना संवाद मेळाव्यादरम्यान देखील सर्व नियमांची पायमल्ली केली गेली. याबाबत शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना विचारले असता उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांची गर्दी झाली असं नेहमीचं उत्तर त्यांनी दिलं. त्यामुळे सामान्य नागरिकांप्रमाणे या नेते मंडळींवर आता कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जागर जनस्थानसाठी खुशाल पाटील, नाशिक. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबत आदिवासी नृत्य केलंय. 9 ऑगस्टला आदिवासी दिनाचंही औचित्य साधत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आदिवासी समाजाला प्रोत्साहित करण्यासाठी हा दिन महत्त्वाचा ठरतो. विधान भवनाबाहेरील परिसरात आदिवासी दिनानिमित्त असलेल्या कार्यक्रमाप्रसंगी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी दिनानिमित्त विशेष पोशाख परिधान करून महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या समवेत आदिवासी नृत्यावर ठेका धरल्याचंही पाहायला मिळालंय. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बघणार आहोत अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे. आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते. आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते.
यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली, तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय.
प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कारडा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची. तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. ब्रेकनंतर आपलं स्वागत. अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावरून एक मालवाहतूक गाडीतून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक होत असताना बोरगाव मंजू पोलिसांनी हे वाहन सापळा रचून पकडलंय. राष्ट्रीय महामार्गावरून चंद्रपूरकडे एका मालवाहू गाडीमध्ये अवैध देशी दारूचे बॉक्स जात असल्याची खबर बोरगाव मंजू पोलिसांना मिळाली. गस्तीवर असलेले ठाणेदार सुनील सोळंके तसंच पोलीस कर्मचारी अब्दुल फईम शेख, संजय इंगळे, शरद बुंदे यांनी मिळालेल्या माहितीवरून वाहनावर पाळत ठेवून राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला. एक मालवाहू गाडीबद्दल संशय वाटल्याने पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून बस थांब्यावर गाडी थांबवली आणि ती पोलिसांनी ताब्यात घेतली. अधिक चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे गाडीची झडती घेण्यात आली. तर अवैध देशी दारूचे 100 बॉक्स किमती अंदाजे 3,80,000 रुपये अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे पोलीस चौकशी अंती निष्पन्न झाले. पोलिसांनी गाडीतील देशी दारू तसंच मालवाहू गाडी असा एकूण 8,80,000 रुपयांचा ऐवज जप्त केलाय. वाहनांचा मालक मनोज बुरांडे तसंच आशिष दरवेशवार या दोघांना ताब्यात घेण्यात आला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी संजय तायडे, अकोला. ठेलारी महासंघाच्या मागणीला अखेर यश आलंय. येत्या 21 दिवसात ठेलारी मेंढपाळांना त्यांच्या वनजमिनी दाखवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे लेखी आश्वासन धुळे उपवनक संरक्षकांनी दिलंय. राष्ट्रीय महामार्गावरून चंद्रपूरकडे एका मालवाहू गाडीमध्ये अवैध देशी दारूचे बॉक्स जात असल्याची खबर बोरगाव मंजू पोलिसांना मिळाली. गस्तीवर असलेले ठाणेदार सुनील सोळंके तसंच पोलीस कर्मचारी अब्दुल फईम शेख, संजय इंगळे, शरद बुंदे यांनी मिळालेल्या माहितीवरून वाहनावर पाळत ठेवून राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला. एक मालवाहू गाडीबद्दल संशय वाटल्याने पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून बस थांब्यावर गाडी थांबवली आणि ती पोलिसांनी ताब्यात घेतली. अधिक चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे गाडीची झडती घेण्यात आली. तर अवैध देशी दारूचे 100 बॉक्स किमती अंदाजे 3,80,000 रुपये अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे पोलीस चौकशी अंती निष्पन्न झाले. पोलिसांनी गाडीतील देशी दारू तसंच मालवाहू गाडी असा एकूण 8,80,000 रुपयांचा ऐवज जप्त केलाय. वाहनांचा मालक मनोज बुरांडे तसंच आशिष दरवेशवार या दोघांना ताब्यात घेण्यात आला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी संजय तायडे, अकोला. मागणी करूनही जादा पार्सल वॅगन उपलब्ध होत नसल्यानं शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान होत आहे.
रेल्वेने लक्ष देऊन जादा वॅगन किंवा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष किसान ट्रेन द्यावी अशी मागणी आता करण्यात येते आहे. मनमाड हे रेल्वेचे जंक्शन स्थानक म्हणून ओळखले जाते. मनमाड रेल्वे स्थानकावरून भारतभर कुठेही रेल्वे जातात. याचा दळणवळणालाही मोठा फायदा होतो. रेल्वे मंत्रालयाने शेतकऱ्यांचा माल 24 तासात भारतात कुठेही पोहोचवता यावा या दृष्टीने किसान रेल सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मालाच्या दृष्टीने त्या अपुऱ्या पडतात. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मनमाड पार्सल ऑफिस तसंच गोडाऊन त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकावर शेकडो टन माल पार्सल व्हॅन अभावी पडू नये याकडे रेल्वे मंत्रालयाने लक्ष केंद्रित करून आम्हाला जादा पार्सल वॅगन उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी रेल्वेच्या पार्सल सुविधा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांनी केली आहे. मागणी करूनही वॅगन देत नसल्याने शेकडो टन माल खराब होतोय. यात शेतकरी तसंच व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. त्यामुळे रेल्वेने लक्ष देऊन आम्हाला जादा वॅगन किंवा नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी विशेष किसान ट्रेन द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मनमाड पार्सलला आम्ही इंडियन 15 दिवसा अगोदरपासून डिमांड व्हीपी लावले, परंतु आम्हाला 3 दिवसापासून डिमांड व्हीपी न दिल्यामुळे मनमाड पार्सलला शेतकऱ्यांचा माल पत्तागोबी असो, अनार असो, टमाटर असो या शिमला मिरची असो हे पडून असल्यामुळे ते 24 घंट्याच्या आतमध्ये परराज्यात जायला पाहिजे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना फायदा होतो. परंतु इथल्या भुसावळच्या अडमुठ्या धोरणामुळं या ऑपरेटिंगच्या धोरणामुळं आम्हाला व्हीपी सप्लाय मिळत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल मनमाड स्टेशनला मोठ्या प्रमाणावर पडू नये, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. किती माल पडून असेल अंदाजे? कमीत कमी इथं 100 ते 120 टन माल पडेल आहे. तसेच 107 किसान रेल काढलेली आहे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी. परंतु मनमाड पार्सलला कमीत कमी 100 ते 120 टन माल येतो, परंतु आम्हाला भुसावळ डिव्हिजनवाले फक्त 53 टनचा कोटा देतो. त्यामुळे आमचा 50 ते 52 टन माल हा मनमाड स्टेशनला पडून राहतो. त्यामुळे तो दुसऱ्या किसानला आम्ही लोड करतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल खराब होऊ राहिला. त्यांनी आम्हाला 100 ते 150 टनचा कोटा वाढवून देण्यात यावा भुसावळच्या अधिकाऱ्यांनी. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. लोहगाव येथील शेतकरी कुटुंबातील अशोक खांदवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनाला साथ घालून 2000 लोकांचं लसीकरण स्वतः पदरमोड करून मोफत उपलब्ध करून दिलंय. त्यामुळे परिसरातून त्यांचं कौतुक होत आहे. पुणे जिल्ह्यात पवार कुटुंबियांना मानणारा मोठा वर्ग आहे. प्रत्येक क्षेत्रातील नागरिकाचा यात समावेश आहे. लोहगाव येथील शेतकरी कुटुंबातील अशोक खांदवेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या आवाहनाला साथ घालून 2000 लोकांचं लसीकरण स्वतः पदरमोड करून मोफत उपलब्ध करून दिले. तेही कोरोना संसर्गाचे नियम पाळून हे लसीकरण संपन्न झाले. एकीकडे लस घेण्यासाठी नागरिकांची तारांबळ लक्षात घेऊन खांदवेंसारखे मदतगार पुढे येऊ लागले. त्यामुळे लसीकरण झालेल्या नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले. कि अभी मैं कोरोना मुक्त हो गया हूँ, कोविड फ्री हो गया हूँ और धन्यवाद कहना चाहूँगा अशोक बाबू खांदवे जी को कि इन्होंने अपने खर्चे से इस तरह के एक्टिविटीज़ को प्रोसीड किया पूरे लोहेगाव वडगाव सिंधे के लोगों के लिए. सईकडं तर फुलच असायचं. आम्ही जायचो तर फुल टोकन भेटायचे, पण म्हणायचे लसीकरण आउट ऑफ स्टॉक आहे. आत्ता आमच्या बिल्डिंग, आम्ही इथं प्राईड आशना सोसायटीमध्ये राहतो, आमच्या बिल्डिंगच्या चेअरमॅनकडून माहीत पडलं की अशोक बापू खांडवे साहेबांनी हा उपक्रम केला आहे आणि ते पण मोफत. आणि आम्ही आलो, इथं सिस्टम खूप छान होती. 5 मिनिटातच आमचं रजिस्ट्रेशन झालं, दोघांना लसीकरण पण झालं. उसके बाद मेरा फ्रेंड ने बताया कि इसे फ्री वैक्सीनेशन बापू खांदवे सर कर रहे हैं. सो मैं इधर आया था. सो इट्स लाइक फ्री ऑफ हॉस्पिटल एनवायरनमेंट. सो आया था, 10 मिनट में पूरा खत्म हो गया वैक्सीन. पहिलं इंजेक्शन पटकन छान झालं, हे पण छान झालं. पहिलं इंजेक्शन पण छान कॉर्पोरेशनमध्ये दिलं गेलं, पण याचा छान अनुभव आला. चहा पाणी वगैरे देण्यात आलं. लांबून लोक येतात इथं. भारत देशासह राज्यात, जिल्ह्यात कोरोनानं प्रत्येकाचंच कंबरडं मोडलं, तर अनेकांचे जीव या महामारीत गेले. तोंडाला मास्क आणि लस हेच मनुष्याचे प्राण वाचवू शकतात, पण लसीकरणासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. तर दुसरीकडे नंबर लागत नसल्यानं नागरिक हैराण झाले. त्यामुळे लोहगावातील लसीकरणाची सध्या चर्चा सुरू आहे. 22 जुलै रोजी याची सुरुवात करून अशोक खांदवेंनी इतिहास रचलाय. लसीकरणाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर लोहगावसारखं हे अतिशय लोकसंख्येने
मोठं असणारं 1 लाख जवळपास लोकसंख्या असणारं गाव आहे आणि अशा गावामध्ये अनेक आता 3 लसीकरण केंद्र चालू आहेत. त्या लसीकरण केंद्रावरती कधी 100 लस येतात, कधी 200 लस येतात. मग अशा प्रसंगी काही आठवड्यातून 4 दिवस येतात, 2-3 दिवस येत नाही. मग त्या पद्धतीने काही ऑनलाईन टोकन पद्धतीने तिथं केलं जातं. परंतु अनेक इथं या लोगावसारख्या परिसरामध्ये सर्व प्रकारचे म्हणजे शेतकरी असतील, मजूर वर्ग असतील, व्यावसायिक असतील, नोकरदार असतील, सर्व प्रकारचे ह्या गावामध्ये लोक राहत असतात. वयोवृद्ध आहेत, वयोवृद्ध लोक असतील, शेतमजूर असतील, शेतकरी असतील, बांधकाम व्यवसायावरती काम करणारे लोक असतील. हे लोक अशिक्षित असल्यामुळे त्यांना ऑनलाईन प्रक्रियेमध्ये ऑनलाईन बुकिंग करता येत नाही. मग असे राहिलेले वंचित लोक इथं आम्ही 2000 लसीमध्ये अनेक अंध असतील, मूकबधिर असतील, अपंग असतील, वयोवृद्ध असतील अशा लोकांना प्रामुख्याने प्राधान्यक्रम दिला. आणि आता भविष्यातही आमच्या लोगावमधील जे लसीकरणापासून वंचित राहिलेले नागरिक आहेत त्यांनाही आपण लस देण्याचा प्रयत्न करणार आहोत. समाजात अशी लोक पुढे आली तर आपण नक्कीच कोरोना संकटाचा नायनाट करू यात शंकाच नाही. जागर जनस्थानसाठी आकाश कानापुरम, पिंपरी चिंचवड. या बातमीबरोबरच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान.